पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून आता जोरदार हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। घायवळला ताब्यात घेण्यासाठी आता पुणे पोलिसांनी थेट युनायटेड किंगडममध्येच फिल्डिंग लावलेली आहे। यूकेच्या उच्चायुक्तालयासोबत पत्रव्यवहार करत घायवळवर कारवाईला आता सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळते। गुंड निलेश घायवळच्या अनेक कारनाम्यांचा भांडाफोड। गुंड निलेश घायवळच्या मुसक्या अवळणार। पुणे पोलिसांचा यूके हाय कमिशन सोबत संवाद। घायवळ गँगने पुण्यात कोथरूड भागात गोळीबार केल्याची घटना घडली होती। त्यानंतर निलेश घायवळ हा फरार झाला। घायवळ हा परदेशात पळून गेलाय। घायवळ लंडनमध्ये असल्याचं बोललं जातंय। तर निलेश घायवळवर पुण्यातील अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे। त्यामुळे त्याला शोधून काढावं आणि त्याबद्दलची माहिती आम्हाला कळवावी अशी विनंती पुणे पोलिसांनी थेट यूके हाय कमिशनकडे केलेली आहे। निलेश घायवळ परदेशी आहे आणि यूके मध्ये आहे अशी आपली माहिती आहे। त्या संदर्भामध्ये पासपोर्ट सुद्धा त्याचा रिव्होक केलेला आहे। त्याची नोटीस जी आहे ब्ल्यू कॉर्नर ती सुद्धा इश्यू केलेली आहे। त्याचं LOC पण इश्यू केलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण जे यूके एम्बेसी हाय कमिशन आहे त्यांची सुद्धा पत्रव्यवहार करून पुढची माहिती या ठिकाणी घेत आहोत। आणि तो बऱ्याच गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे असे त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्याला जर तो तुमच्याकडे असेल तर त्याला डिटेन करून रिपोर्ट करा असे रिक्वेस्ट केलेला आहे। निलेश घायवळनं पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय। निलेश घायवळनं फेक पासपोर्ट काढून पळ काढलाय। त्यामुळे त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी देखील करण्यात आली। निलेश घायवळ याचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत असून त्याची माहिती मिळावी, त्याच्या फीज कोणी भरल्या, कुणाच्या खात्यातून त्याला पैसे मिळाले याची माहिती देखील आता पोलीस जमा करतायत। निलेश घायवळची गँग आहे, त्याच्या गँगने आर्थिक फायद्यासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत। त्याच्या सुद्धा पोलिसांची चौकशी सुरू आहे। प्रत्येक डॉक्युमेंटची स्क्रुटिनी सुरू आहे। याच्यामध्ये देणारे असतील, घेणारे किंवा साक्षीदार आहेत त्यांना पण चौकशीला बोलवलं जाईल। जामखेडमध्ये गुंडगिरीच्या जोरावर घायवळनं तब्बल 60 एकर जमिनीचा फक्त 1.25 कोटीत व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। एकूण 14 ठिकाणी या जमिनी कुटुंबाच्या नावानं ताब्यात घेतल्याचं समोर आलं। त्याबद्दल देखील तपास करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे। याच्यामध्ये त्याची आर्थिक देवाणघेवाणीची किंवा खरेदी विक्रीची माहिती घेतली असता जामखेड तालुक्यामध्ये जवळपास एक 60 एकर जमीन जी आहे ते मागच्या 3-4 वर्षामध्ये त्यांनी खरेदी केलेली असं निष्पन्न झालंय किंवा आपल्याला असे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत। त्या प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत आणि ज्या पुढच्या ज्या गोष्टी असतील याच्यामध्ये MCOC मध्ये किंवा असतील किंवा अजून दुसरे प्रोविजन असतील याच्यामध्ये पोलीस त्याच्यावरती 100% कारवाई करेल। निलेश घायवळला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगानं कारवाई सुरू केली आहे। याआधी निलेश घायवळ याचा पासपोर्ट पोलिसांनी रद्द करून त्याची नाकाबंदी केली आहे। तर थेट यूकेशी पत्रव्यवहार करून घायवळच्या मुसक्या आवळण्याचं काम आता पोलिसांनी सुरू केलं आहे। आता निलेश घायवळ पोलिसांच्या हाती कधी लागतो हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।